हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमचं सेकंड ब्लॉगमध्ये. मी आहे शिवानी आणि माझ्यासोबत आहे आमचे आहो. आम्ही सकाळीच लवकर निघणार होतो, पण पाऊस असल्यामुळे निघता आला नाही. मग थोड्या टायमाने क्लायमेट क्लिअर झालं, मग आम्ही निघालो. मग जाता जाता मला माझं घर दिसलं आणि तसंच बघता बघता वरती ट्रेनही दिसली. मग जाता जाता आम्ही पोचलो मार्केटमध्ये. वीकेंड असल्यामुळे माथेरानमध्ये खूप गर्दी होती आणि छोटासा पप्पी दिसला मला, तो खूप स्वीट होता. मग हे आमचं राम मंदिर. मार्केटमध्ये करवंद, आंबे, कच्ची कैरी, जांभूळ हे बघूनच खाण्याचा मोह झाला. मार्केटमध्ये भाजी कमी पण आंबे जास्तच दिसत होते. चला वळूया आता विक्की दादाच्या वडापावकडे. हा आमचा विक्की दादा. इथला वडापाव म्हणजे एक बार खाओगे तो बार बार आओगे. मला काय नको जाऊ दे. मला काय नाही, मला थोडंच पाहिजे. मग शिवानीला चिक्की खाऊशी वाटली. मग आम्ही गेलो चिक्कीच्या दुकानात. मग चिक्की घेऊन निघालो आम्ही घरच्या दिशेने. तुम्ही बघू शकता इथे भरपूर छान छान हँडमेड वस्तू भेटतात. सगळे हँडमेड आहेत, सगळे वुडन आहेत. आणि ह्या काकांना जवळजवळ मी लहानपणापासून असंच बघत आली आहे आणि ह्यांचा नेचर खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता माथेरानमध्ये शॉपिंग करण्यासाठी किती वस्तू भेटतात. माझ्या कॅडबरीवर माकडाने डल्ला मारला. चोरून तर नेलीच, पण थँक्यू पण नाही म्हणाला. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे ट्रान्सपोर्ट हा असा करण्यात येतो. चला आता माथेरानचं रेल्वे स्टेशन बघूया.
माथेरानचा टाईम टेबल. जर तुम्हाला ट्रेनबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही नेक्स्ट व्लॉग तुम्हाला डिटेलमध्ये ट्रेनबद्दल माहिती देऊ. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.